पद्मशाली शिक्षण संस्था संचलित जुना बीडी घरकुल येथील मातोश्री जनाबाई जनार्दन बिटला प्रशालेमध्ये भारतीय स्वातंत्र्याचा 78वा स्वातंत्र्य दिन विविध उपक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। पद्मशाली शिक्षण संस्थेचे विश्वस्त नागनाथ गंजी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले। पद्मशाली शिक्षण संस्थेचे विश्वस्त प्रभाकर आरकाल, नरेश श्रीराम व देणगीदार रोहित बिटला यांची प्रमुख उपस्थिती होती। प्रारंभी प्रशालेच्या मुख्याध्यापिका शारदा गोरट्याल यांनी प्रस्तावना केली व उपस्थितांचे स्वागत केले। ध्वजारोहणानंतर विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीत व मनोगत व्यक्त करून राष्ट्रध्वजाला अभिवादन केले। राणी लक्ष्मीबाई, बाल गंगाधर तिलक and many others devoted their entire love for the independence of our country. Their sacrifice can never be forgotten. We are fortunate that we are born in an independent country and we have our own fundamental right. Today we have the right to choose our government. Since independence, our country has developed in many areas, but there is still a lot to be done and achieved. It is our duty to stand up to this expectation and fulfill the dreams of a developed and successful country with peace and harmony. Today we are developing rapidly. In Independence Day are celebrated in all over India. It's a national festival in India. I am so proud to feel to India is my country. I like in my country to India. After many years of our struggle by great Indian freedom fighters, many Indian freedom fighters fight their sacrifices and lives for the independence, such that Mahatma Gandhi, Subhash Chandra Bose, Chandrasekhar Azad, Bhagat Singh, Rajguru, Sukhdev, Maulana Azad, many others are fought to make India free from the British rule. As we all remember their sacrifices and thank them. After independence, we got our all the fundamental rights. We should proud feel to a part of an independence. काही देशविघातक शक्ती, समाजविघातक व्यक्ती तरुणाईला हाताशी धरून व्यसनाधीन बनवून जातीय धार्मिक तेढ निर्माण करीत आहेत। आपल्या देशाच्या एकतेला बाधा आणण्याचा प्रयत्न करीत आहेत। अशा समाजविघातक व्यक्ती आणि देशविघातक शक्तींवर वेळीच आळा घालणे आणि त्यांचा बंदोबस्त करणे फार गरजेचे आहे। त्यासाठी आपल्या देशातील तरुणांनी वेळीच जागृत होणे खूपच गरजेचे आहे। आपला भारत देश तो देश आहे ज्याला स्वतःचा स्वर्णिम इतिहास आहे, उज्ज्वल परंपरा आहे। आज आपल्या सर्वांना असे वाटते की आपला भारत देश जागतिक महासत्ता बनला पाहिजे, विश्वगुरु बनायला पाहिजे। त्यासाठी आपला भारत देश पैशाने समृद्ध नव्हे तर माणसाने समृद्ध असायला पाहिजे। या प्रसंगी श्रीमती शोभा देवकर यांच्या दातृत्वातून कैलासवासी अमोल देवकर यांच्या स्मरणार्थ व राऊंड टेबलचे टेबलर गुरुदीप सिंग यांच्या वतीनं गरजू विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करण्यात आले। विद्यार्थ्यांनी बनवलेल्या ग्रीटिंग कार्डचे व रांगोळी स्पर्धेचे उद्घाटन या प्रसंगी करण्यात आले। हर्षद भोसले या विद्यार्थ्यांनी लाठी काठीचे प्रात्यक्षिक करून दाखवले। यावेळी इंटॅकच्या स्पर्धेत बक्षीस मिळवलेले व राष्ट्रभाषा हिंदी परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांचे प्रमाणपत्र देऊन कौतुक करण्यात आले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निर्मला शिंदे आणि अभिज बानप यांनी केले, तर जालिंदर शिंगण यांनी उपस्थितांचे आभार मानले।